शुभम सर्वांना. सुनेच्या आपल्या सासूबद्दल असलेल्या अपेक्षा. शिक्षणामुळे बरीच वर्ष आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या मुली आहेत. हॉस्टेलला राहतात किंवा मेसमध्ये हॉस्टेलला राहत असल्यामुळे त्यांना बाहेरचे जेवण खाण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची सवयच नसते. घरी सुट्टीच्या दिवशी घरी गेल्यानंतर सुद्धा आई त्यांना चांगलं चुंगलं करून खाऊ घालते. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची अर्थातच सवय नसते आणि सुट्टीसुद्धा त्यांना आरामात काढायची सवय असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की आपल्याला संसार जमेल का? सासरची मंडळी माझ्या अडचणी समजून घेतील का? सासूबाई मला सांभाळून घेतील का? मला करायचे नाही असे अजिबात नाही, पण या सर्वांची सवय लागायला मला वेळ तर लागणारच ना. शिवाय घरातील पारंपरिक रूढी परंपरा स्वीकारायला समजून घ्यायला जमेल का? घर नीटनेटके ठेवायला मलाही आवडते. मोठ्यांचा आदर सन्मान मला करायचा असतो, पण माझी पद्धत वेगळी आहे. मलाही सुगृहिणी व्हायला आवडेलच. चार चौकात वेळप्रसंगी सांभाळून घेईल. चुकली तर मला एकांतात नेऊन समजावून सांगणारी सासू मला हवी. माझ्याशी मनमोकळेपणाने बोलणारी सासू मला हवी. माझी सासू काळानुसार बदलणारी हवी, समंजस हवी. एकंदरीत माझ्या सर्व गोष्टी समजून घेईल अशी सासू मला हवी. महायोगींनी एक काव्य रचलेलं आहे. मिळून दोघी जणी राहू साऱ्या क्षणी, आनंद फुलवू आपुल्या अंगणी. सासू तू माझी माऊली, रणरण त्या उन्हातील तूच खरी सावली. तुझे नि माझे नाते साऱ्या जगी बदनाम, पण खरे काय असते याचे नाही कुणामुखी नाम. धन्यवाद.